एक कळीची भाजी करून दाखवते, तो चिरून दाखवते. ठीक आहे. चांगली बारीक चिरून दाखवते. अरे मला कळीची भाजी लय आवडते. दर बघ ती कशी दर माई. काय करू काय हे कार्ड आहे आपलं आता नवीन आलेलं आहे. बर वॉस्टिक कार्ड आहे वॉस्टिक. काय करायचे. आता सगळं AI चे वेबसाईट असतात ना, हा त्याची माहिती मिळते त्याच्यामधून आपल्याला. बरं आहे. मग तुला माहिती पाहिजे ना सगळी. हा हा. दाखव इकडे, तुला सांगतो याची माहिती. हे बघ ह्याच्यामध्ये आहे ना, हे बघ युनिक नंबर आहे INWT 4x0 3x0 आणि लास्टला 1. प्रत्येकाचा युनिक नंबर मिळणार आहे मग याच्यामध्ये. मयूर ते कार्ड केवढ्याच आहे. हे कार्ड ना, हा हे कार्ड 2000 रुपयाचं आहे मग. बर 2000च. मग फायदे काय आहे याच्यापासून. अगं आता प्रत्येकाला नवीन AI बद्दल माहिती पाहिजे ना. हा पाहिजे पण. हां मग एखादा आता AI ची माहिती पाहिजे ना तुला, हा तर मग काय आहे काय नाही. आपण देतो त्यांना आता AI ची माहिती हा व्हॉट्सअपला. हा आणि नवनवीन AI वेबसाईटची माहिती देत असतो. हा मला समजून सांग नाही कसं आहे ते कसं कार्ड वापरायचं सांगायचं समजून. हे गोळ्याची माहिती करून दे. कोणचे आहेत हे गोळ्या. हा आता तू म्हटली ना माझी गोळ्या. हा हे बघ आता आपल्याला माहिती नाही समजा या गोळ्या. हा हा? माहिती नाही. आता मी काय करत असतो, आता समजा गोळ्या असू दे, कोणती मशीन असू दे, हा. किंवा कसली कोणतं प्रोडक्ट असू दे, हा. त्याची माहिती पाहिजे ना असन सविस्तर, किंवा काय कोणाला ड्राफ्ट करायचं असन, बऱ्याच प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये. हा कॉम्प्युटरची माहिती, एका प्रोडक्टची माहिती. आता एखाद्याला ईमेल पाठवायचा, तो ईमेल कसा लिहायचा, काय लिहायचा, हा तर सगळं आपण याच्यामध्ये देतो. हा. आता उदाहरणार्थ तू म्हटली गोळ्या, हा. तुला आता याची माहिती नाही. नाही अडाणी आणि काय माहिती. हां तर मग काय करायचं याच्यामध्ये, आता याच्यामध्ये आपण अशी माहिती लोकांना टाकतो या ग्रुपवर, की जेणेकरून आता समजा हे गोळ्या आहे, हा. हां याची माहिती पाहिजे ना असं नंबर आहे, हा. तर त्या नंबरवर आपण हे करतो व्हॉट्सअप करणार. आता या गोळ्याचा फोटो काढून टाकणार मी आता त्यांना. हां थांब तुला दाखवतो मी आता. या गोळ्याची माहिती नाही तर कशी काय करू या गोळ्या. हां तर बघ आता मग काय करायचं, याचा फोटो काढायचा आपल्याला. या गोळ्या आहेत ना, हा याचा फोटो काढायचा आपल्याला. हा पहिले फोटो काढ तर मोबाईलमधून याचं. याच्यात. हां व्हॉट्सअप ओपन केलेलं आहे. बरं आता बघ मी काय करतो. काय करतो. अब आता या गोळ्या आहे ना, हा आता उदाहरणार्थ बघ या गोळ्या आहे, मी त्याचा फोटो ठीक आहे, काढतो. काढलाय. हा बघ आता मी याचा फोटो काढतो. हा काढला ना. हां फोटो काढला का मी. हा. आता बघ ह्याच्यामध्ये ना हा म्हणायचं, मला मराठीत माहिती दे. तू म्हण या गोळ्याची मला मराठीत माहिती दे म्हण. या गोळ्याची मला मराठीत माहिती दे. हां आता बघा मी याला सेंड करतो. बर हा बघ आता हे फोटो मी त्यांना टाकला. हा हं? हा आता बघ आपल्याला ही मराठीत माहिती द्यायला सुरुवात झालेली आहे आता. हा हे बघ ते म्हटलं आता 1 ते 2 मिनटं थांबा. आता बघ यायला लागली मराठीत माहिती. बघ हा बघ सगळी मराठीत माहिती आली बघ माई. हा आली ना. ठीक आहे सगळी आली. आली का. हा हा बघ हा काय काय माहिती आली. त्या गोळीमध्ये काय आहे, कोणत्या कंपनीने ती गोळी बनवली, हा हां हा कधी बनवली ती गोळी, हा हां समाप्तीची तारीख बिरीख, हा किंमत, हां हा सगळं त्याचे आपल्याला बघ सगळं लिहून आलं त्याच्यामध्ये. सावधगिरी काय बाळगायची. हा आणि जर तुम्हाला या गोळ्याबद्दल
गोळ्या वापरण्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कृपया सांगा. हा बघ सगळं लिहून आलं हा है ना. तर मग अशा प्रकारे AI चा वापर होतो. तुझी माहिती आहे 4 GB बी सांगन. लोक कार कशाला घेतील. अगं माई, काय पण आता जगामध्ये हजारो वेबसाईट आहे. हा प्रत्येक वेबसाईटची माहिती ChatGPTला मग विचारत बसावं लागेल त्यांना. बर त्यापेक्षा मी काय करणार आहे, मी हजारो वेबसाईटचे ते शोधून माहिती काढून आपण त्यांना पाठवणार व्हॉट्सअपला. बर मग त्यांचा टाईम वेळ वाचल की नाही, हा आहे का नाही. म्हणून मी त्यांना व्हॉट्सअपला देणार आहे माहिती. हजारो वेबसाईट आहे, कोणती वेबसाईट कुठं यूज होती हा प्रत्येका ठिकाणी ChatGPT त्यांना सगळं सांगावं लागेल. सारखं ChatGPTला विचारावं लागेल त्यांना बर प्रत्येक टायमाला. सांग. त्यापेक्षा ChatGPTने सांगायच्या आधी किंवा ChatGPT त्यांच्या तेवढा मेंदू तर चालला पाहिजे ना प्रत्येकाचा. हा मग त्यासाठीच आपण काय करतो, प्रत्येकाची त्याला माहिती जरी नसली तर शब्द बर तरी त्याची इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत मिळणार आहे त्यांना. बर तू तर याच्यापेक्षा भारी केलं. हा 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 होतो म्हणून ना. मी अशी माहिती या कार्डामधून देणार आहे हा प्रत्येकाला, चालतंय. जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती पटकन मिळेल. बर गोळ्या असू दे किंवा मोबाईल असू दे हा किंवा नवीन प्रोडक्ट असू दे. हा AI वेबसाईट कोणत्या नवीन AI वेबसाईट येतात ना आता, हा तर त्याची माहिती मी whatstook.com टाकतो. हा हे बघ याच्यामध्ये ना ही whatstook.com त्याला टाकतो मी. हा हे बघ www.whatstook.com. अरे चांगलं काम चालू केलं तो. किंमत बी खूप कमी आहे. मग कोणाला जर पाहिजे नसेल ना कार्ड, हा त्यांनी मला व्हॉट्सअप केलं हा की मी त्यांना एक कार्ड देणार आहे बरं 2000 रुपयाचं. बर मग त्यांनी 2000 रुपयाचं कार्ड घेतलं की त्यांना त्याला सगळ्या काय फुकट द्यायचं काय. नाही फुकट पैसे घ्यायचे ना आपण. मग मी तेच म्हणते. मग आपण आता एवढी माहिती काढून त्यांना सांगणार कोणती वेबसाईट वापरायची, त्याचे फायदे तोटे, हा हे सगळं आपण ह्याच्यावर सांगणार आहे. बर मग त्यांच्याकडून आपण 2000 रुपये घेणार आणि हे कार्ड त्यांना देणार. प्रत्येकाला एक युनिक नंबर मिळणार आहे याच्यामध्ये. बघा असा हा INWT सारखा हा नंबर मिळणार आहे त्यांना. हा मग ज्यांच्याकडे नंबर असेल ना हा त्यांनाच आपण ही माहिती देणार आहे. हा समजलं का. प्रत्येकाची नवीन वेबसाईट वगैरे कुठं वापर होतो, AI कसं वापरतात जगामध्ये, हा AIचे फायदे तोटे काय, AI मुळे आपण काय कामं करू शकतो, AI कोणत्या लेवलला काम करतो, हे सगळं आपण त्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यामध्ये. बर AI वापरून आपलं जीव पद्धतीने हे गोष्टी सांगणार आहे. अरे बाबा मला भाजी चिरू दे. भाजी करायची, भाकरी करायच्या. कर माई. समजलं का तुला याचा फायदा समजलं ना. आहे ना. हा किती छान आहे. हा हे काढलं तुम्ही माहिती दिलेली आहे खाली. आणि नंबर पण दिलेला आहे तुम्हाला. तुम्ही पण घ्या आणि चालू करा. मिरची, हळद, मीठ, शेंगदाण्याचं कूट, मीठ. सुकी करायची, पातळ नाही करायची. भाजी करून दाखवते काय धुते नळाखाली. हे बघ कच्ची धुते नळाखाली. भाजी धुवून झाली. आता मिरची टाकायची. गॅस पेटी दे ना.
तेव्हा आता तेल टाकते. तेल टाकते तेल. हां आता हे टाकलं मिरची. तेव्हा मिरची टाकली. आता जिरे मोहरी टाकली. हळद टाकली. शेंगदाण्याचं कूट टाकायचं. हे आता मीठ टाकले. आता भाजी टाकते. धुतली चांगली स्वच्छ. गार भाजी मस्त दाखवते. कळडीची भाजी. हे बघ. होय माहिती. पेंट कधी टाकतात त्याच्यामध्ये? दसऱ्याची वेळेस काय? पेंड. जर तसं खायचं असलं ना तर तीळ कुटायचे हां कच्चे हां आणि त्याच्यात टाकायचे. कढीची भाजी कुठ नाही टाकायचं म्हणून. तीळ टाकून पण चांगलं लागतात का? तीळ टाकून बी चांगले लागते. पेंड टाकली तर अजून चांगली लागते. तीळ टाकले तर अजून चांगली लागते. टाकतेच ना ते मग कुठं ठेवायचं. नाही आता तू फोडणी व्हायची अजून. ठीक आहे. झाली नाही अजून. भाकरी बरोबर भाजी चांगली लागते कढीची. लाईक करा, शेअर करा.